नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मंडळी। जर आपल्याला नवीन राशन कार्ड काढायचं असेल, एखादा सभासद म्हणजे एखादा घरातील व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी किंवा एखादा कुटुंबातील व्यक्ती यामध्ये जर नवीन नाव ऍड जर करायचं असेल किंवा एखादं नाव कमी करायचं असेल तर आपल्याला सोप्या पद्धतीने करता येणार आहे। जे काही आतापर्यंत आपण तहसील या ठिकाणी चक्रा मारत होतो, फेऱ्या मारत होतो, ज्या काही एजंटच्या माध्यमातून आपल्याला 2000-3000 रुपये अशा पद्धतीचे पैसे लागत होते, आता हे पैसे लागणार नाहीत। सोप्या पद्धतीने तुम्हाला नवीन राशन कार्ड सुद्धा करता येणार आहे आणि एखादा सभासद जोडायचा असेल तर तो जोडता येणार आहे किंवा कमी सुद्धा करता येणार आहे। मग हे कशा पद्धतीने करता येणार आहे, यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे, कागदपत्रे काय लागणार आहे, त्याचबरोबर जी काही प्रोसेस असेल ती प्रोसेस कशी असणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मग त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी आपण तहसील किंवा आपला राशन दुकानदार या ठिकाणी आपल्याला राशन कार्ड बनवण्याकरता बऱ्याच काही फेरफटके लागत होते, बरेच काही प्रोसेस होती, यामध्ये बरेच काही आपली लूट सुद्धा होत होते। कुठे 3000 रुपये, कुठे 5000 रुपये अशा पद्धतीने आपले एजंट आपल्याकडून पैसे उकळत होते, आपली फसवणूक करत होते आणि राशन कार्ड सुद्धा आपल्याला लवकर मिळत नव्हतं। परंतु आपल्याला सोप्या पद्धतीने हे आता काम करता येणार आहे, ते सुद्धा आपल्याला घरी बसल्या। म्हणजे ज्या अर्थी एखादा सभासद आपल्याला घरातील व्यक्ती किंवा मुलगा असेल, मुलगी असेल, जर लहान व्यक्तीला आपल्याला राशन कार्ड मध्ये ऍड करायचं असेल किंवा कमी करायचं असेल, बऱ्याच मुलींचे लग्न होतात, त्यानंतर हे नाव कमी करण्याची प्रोसेस असते। हे नाव कमी केल्यानंतर आपल्याला परत त्या ठिकाणी जी काही मुलगी असेल, ज्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी झालेलं असेल, ज्या गावात झालेलं असेल, त्या ठिकाणी त्या नव्या जे काही पती असतील त्या पतीच्या नावाने आपल्याला तो कुटुंब जोडावं लागते किंवा त्या मुलीला त्या ठिकाणी राशन मिळण्याकरता किंवा ज्या काही शासनाच्या योजना आहेत ते मिळण्याकरता नवीन नाव सुद्धा ऍड करावं लागते। यासाठी आपल्याला राशन दुकानदाराकडून एक फॉर्म घ्यावा लागतो। तो फॉर्म घेतल्यानंतर त्याच्यावर जे काही शिक्का असेल, सही असेल ती घेतल्यानंतर तो फॉर्म परत आपल्याला दुसऱ्या दुकानदाराकडे म्हणजे त्या ठिकाणचं जे काही कुटुंब असेल, ज्या काही मुलीचं लग्न झाले असेल त्या गावच्या राशन दुकानदाराकडे हे कागद द्यावं लागतंय आणि ते कागद दिल्यानंतर त्या मुलीचं नाव इकडलं कमी होते आणि तिकडलं नाव परत जोडल्या जाते। आता ही झाली एक प्रोसेस। त्याचबरोबर एखादा मुलगा 5 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल किंवा 1 वर्षाचा असेल, आता कुटुंबाची संख्या परत वाढत जाते किंवा आपल्या घरातील जर 2 सभासद असतील किंवा 3 सभासद असतील, त्यामध्ये जर आपला मुलगा किंवा मुलीचं नाव नसेल तर तो आपल्याला परत एकदा ऍड करावं लागते। ज्या काही शासनाच्या माध्यमातून योजना दिल्या जातात, जे काही राशन दिलं जाते, त्यासाठी आपल्याला हे महत्वाचं असते। एखाद्या मुलीला हॉस्पिटलचं सुद्धा काम पडते, मुलाला हॉस्पिटलचं सुद्धा काम पडते किंवा शासनाच्या योजनेचा सुद्धा लाभ घ्यायचा असतो, परंतु नाव नसल्या कारणाने बरेच काही तफावती निर्माण होतात। यासाठी आपल्याला सोप्या पद्धतीने नाव सुद्धा ऍड करता येणार आहे आणि कमी सुद्धा करता येणार आहे। यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे। त्याचबरोबर आपलं जे काही घरातील कुटुंब असतील, एखाद्या मुलाचं नाव ऍड करायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर त्याचं आधार कार्ड लागणार आहे आणि हे करत असताना जे काही राशन दुकानदार असेल त्याचा सुद्धा आपल्याला फॉर्म भरून घेणं बंधनकारक असणार आहे, त्याच्यावरती त्याची शिक्का किंवा सही असणं बंधनकारक असणार आहे। आता हे सर्व कागद आपल्याला माही सेवा केंद्र या ठिकाणी घेऊन जायचे। आता माही सेवा केंद्र या ठिकाणी आपल्याला ते नवीन राशन कार्ड सुद्धा करता येणार आहे आणि त्याचबरोबर जे काही नाव कमी करणं किंवा वाढवण्याचं काम हे सुद्धा आपल्याला माही सेवा केंद्र या ठिकाणी करता येणार आहे। आता या माही सेवा केंद्राच्या माध्यमातून आपल्याला जे काही चलन असेल, जे काही पैसे असतील, जे काही ते दुकानदार सांगेल, ते दुकानदार आपल्याला जी काही रक्कम सांगेल त्या रक्कम आपल्याला भरायची आहे आणि त्यानंतर आपल्या राशन कार्डात नाव सुद्धा ऍड करता येणार आहे आणि कमी सुद्धा करता येणार आहे। त्याचबरोबर जर आपल्याला नवीन राशन कार्ड काढायचं असेल तर हे सुद्धा आपल्याला माही सेवा केंद्र या ठिकाणी करता येणार आहे। यामध्ये आपल्याला जे काही घरातील कुटुंब असतील, जे काही आपल्या घरातील व्यक्ती असतील, ते पहिले आपल्याला नाव कमवून जे काही जुनं राशन कार्ड असेल त्याच्यामध्ये जे काही नाव असतील ते आपल्याला पहिले कमी करावं लागणार आहे। आता हे पूर्णपणे कमी झाल्यानंतर त्याचं जे काही कुटुंब असेल ते सेपरेट होणार आहे। याला नवीन पद्धतीने आपल्याला फॉर्म सुद्धा भरता येणार आहे। पहिले नाव कमी करून घ्या। जुनं जर राशन कार्ड असेल, आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या राशन कार्डात नाव असेल किंवा भावाच्या नावात राशन कार्डात जर नाव असेल तर हे पूर्ण नाव पहिले कमी करून घ्या। आपली पत्नी असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, जे काही आपले कुटुंब असेल ते पूर्णपणे नाव कमी करून घ्या। नाव कमी केल्यानंतर परत एकदा आपल्याला नवीन अर्ज करायचा आहे।
ते सुद्धा आपल्या माई सेवा केंद्र या ठिकाणी. जे काही आपले आधार कार्ड असतील ते आधार कार्ड द्यायचे आहेत पूर्ण. जे काही राशन दुकानदार असेल त्याचा जो काही फॉर्म असेल ते फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि आपला आधार कार्डला मोबाईल नंबर जो काही लिंक असणार गरजेचं असणार आहे, त्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. आपण आपला आधारला नंबर लिंक करून घ्या. आपले जे काही आधार कार्ड असतील कुटुंबातील ते आधार कार्ड घ्या आणि आपले माई सेवा केंद्र या ठिकाणी जा. त्यानंतर आपला फॉर्म भरला जाईल आणि फॉर्म भरल्यानंतर जे काही आपलं राशन कार्ड नवीन असेल ते आपल्याला तयार करून मिळणार आहे. आणि जे काही कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांचे सुद्धा नाव कमी किंवा वाढवता येणार आहे. अशा पद्धतीने आपल्या माई सेवा केंद्र या ठिकाणी सोप्या पद्धतीने आपल्याला हे फॉर्म भरून घेता येणार आहे. जे काही कागदपत्र लागणार आहे ती मी तुम्हाला सांगितले आहे. आणि आता आपल्याला तहसीलला कोणत्याही प्रकारची फेरफटका मारण्याची गरज नाही. त्याचबरोबर एजंटला सुद्धा पैसे देण्याची गरज नाही. आज काही दिवसापूर्वीच एक मीटिंग झालेली आहे आणि जे काही पुरवठा अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून जे काही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरुवातीला स्वीकारले जात नव्हते ते आता स्वीकारण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आपण फॉर्म भरू शकता. जे काही जिल्हा असतील, ज्या जिल्ह्यात जे काही तालुके असतील, जे काही गाव असतील ते पूर्णपणे आपण फॉर्म भरू शकता. जे काही पुरवठा विभाग असेल त्यांच्या माध्यमातून हे अर्ज स्वीकारण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि आपण तो फॉर्म भरू शकता.